नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 18 साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड यामधील जो पॉइंट आहे ऑक्सिलेटर, ऑक्सिलेशन अँड ऑक्सिलेटरी मोशन हे समजून घेऊया। तर मित्रांनो, हा ऑक्सिलेटर म्हणजे काय, सर्वात अगोदर हा मुद्दा आपण घेणार आहोत। तर बघा, तुम्हाला इथे डायग्राम दिसते, हा पॉइंट ओ आहे, याला ह्या थ्रेडने मित्रांनो एक बॉल बांधलेला आपल्याला दिसतोय, याला ऑक्सिलेटर असे म्हणतात। याला काय म्हणतात? ऑक्सिलेटर। हा मूव्ह होतो ए टू बी, बी टू ए, ए टू सी, सी टू ए। लक्षात, असा मुव्हेबल जो मित्रांनो असतो स्विंग, त्याला काय म्हणतात? ऑक्सिलेटर। लक्षात। दुसरी गोष्ट, दुसरा जो पॉइंट आहे मित्रांनो आपल्याला ऑक्सिलेशन। तो ऑक्सिलेशन म्हणजे काय की जेव्हा हा ऑक्सिलेटर मित्रांनो त्याची एक फेरी पूर्ण करतो, म्हणजे आता तो ए पॉइंटला आहे, तो बी पॉइंटला जाईल, बी पासून परत ए पर्यंत येईल, ए पासून सी ला जाईल आणि सी पासून परत ए ला येईल। ही त्याची काय होणार आहे मित्रांनो? एक फेरी पूर्ण होणार आहे। मग जेव्हा ह्या ऑक्सिलेटरची एक फेरी पूर्ण होते त्याला म्हणतो आपण वन ऑक्सिलेशन। लक्षात। आणि त्यानंतर ऑक्सिलेटरी मोशन म्हणजे काय मित्रांनो, की हे जे याची गती आहे की हा ए टू बी जातो, बी टू सी जातो, पूर्ण एक फेरी पूर्ण करतो आणि पुन्हा पुन्हा काय येतोय मित्रांनो, त्याच जागेवरती येतोय, याला म्हणतात ऑक्सिलेटरी मोशन। मग हे एका सेकंदात किती ऑक्सिलेशन होतात यावर त्याचं हर्ट्ज ठरत असते। त्यानंतर या ऑक्सिलेटरला ए पासून आपण बी पॉइंट पर्यंत इकडे घेतो, हे जे अंतर आहे याला म्हणतात एम्प्लिट्यूड। ए पासून बी पर्यंतचं अंतर किंवा ए पासून सी पर्यंतचं अंतर हे जे दिसत आहे याला काय म्हणतात मित्रांनो? एम्प्लिट्यूड। तुम्हाला लक्षात आला असेल की ऑक्सिलेटर म्हणजे काय, तर हा जो थ्रेडने याला बॉल बांधलेला आहे आणि हा या पद्धतीने जेव्हा मूव्ह होतो याला म्हणतात ऑक्सिलेटर। दुसरा आहे ऑक्सिलेशन म्हणजे काय की जेव्हा हा ऑक्सिलेटर त्याची पूर्ण एक फेरी पूर्ण करतो, त्याची काय करतो तो एक फेरी पूर्ण, म्हणजे बी पर्यंत ओढला, त्याला सोडला, त्यानंतर बी पासून ए, ए पासून सी, सी पासून ए, ए पासून बी, अशी त्याची काय होते, एक फेरी पूर्ण होते, याला म्हणतात ऑक्सिलेशन। आणि हे जी गती आहे, हे जे मोशन आहे, याला म्हणतात ऑक्सिलेटरी मोशन। मित्रांनो, तुम्हाला आता ह्या तिघ संकल्पना अतिशय छान पैकी समजल्या असतील। तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। याविषयी काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।